नमस्कार मित्रांनो, कोमल स्वाद या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपे, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारे स्वादिष्ट मैदा बिस्किट. ही रेसिपी बघायला खूप सोपी आहे आणि चहासोबत खायला एकदम परफेक्ट आहे. चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. एका वाटीमध्ये अर्ध्या वाटीच्या वर आपण तूप घेतलेलं आहे. याच वाटीचं माप घेऊन जेवढं तूप टाकलेलं आहे तेवढीच आपण पिठी साखर घेणार आहोत. ही पिठी साखर आणि तूप चांगलं एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चांगलं एकजीव करून घ्यायचं. पाण्याचा एक थेंबही यूज न करता आपण आज हे मैद्याचे बिस्किट बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एकही गिठळी राहिलेली नाही आहे आणि हे छान प्रकारे मिक्स पण झालेलं आहे. त्यानंतर लगेचच आपण त्याच्यामध्ये सेम वाटी घेऊन आपण 2 वाटी मैदा याच्यामध्ये टाकणार आहोत. सेम माप घेतल्याने आपले बिस्किट अजिबात बिघडत नाही. त्यामुळे तुम्हीही सेम माप घ्या. आणि मी ड्रायफ्रूट्सचे पावडर करून घेतलेली आहे, ती पण मिक्स केलेली आहे. तसं तर लहान मुलं ड्रायफ्रूट्स खात नाही, त्यामुळे याच्यामध्ये पावडर करून टाकल्याने ड्रायफ्रूट्सही हेल्दी त्यांना भेटतील. त्यामुळे आणि हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर अर्ध्या चमच्याच्या कमी आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे. बेकिंग सोडा टाकायचं विसरले होते, तर आपण हा पिठामध्ये टाकून घेतला तरी चालेल. आणि हे चांगलं एकजीव होईपर्यंत याचं चांगलं आपण एक गोळा मळून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे. छानपैकी आपलं पीठ झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मी थोडीशी मिल्क पावडर मिक्स केलेली आहे. मिल्क पावडरने अजूनच भारी चव लागते. आता तुम्ही बघू शकता किती पातळ असं मऊसूत पीठ मळून घेतलेलं आहे आपण. आता याला रेस्टसाठी आपण 10 मिनिटं ठेवूया. 10 मिनिट झालेले आहे. तोपर्यंत 10 मिनिट होईपर्यंत आपण ओव्हन प्रीहीट करून घेऊया. मी 350 डिग्रीवर प्रीहीट करून घेत आहे. आता आपलं 10 मिनिट झालेले आहे. तर आपण हे परत एकदा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं. चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे आणि याचे छोटे गोळे करून घ्यायचे आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण गोळे डिझाईन करू शकतो आहे. मी इथे गोल करत आहे. तर मी सारख्या प्रमाणात आपण गोळे करायचे आणि ते मस्तपैकी ट्रेमध्ये ठेवायचे. आता माझ्याकडे याच्यामध्ये मावले नाही एका ट्रेमध्ये, म्हणून मी 2 ट्रेमध्ये टाकलेले आहे. तुम्ही बघू शकता. आता याला मी डिझाईन करण्यासाठी फोर्क घेतलेला आहे. फोर्कची डिझाईन खूप छान दिसते. नुसता तो फोर्क घ्यायचा आणि प्रेस करायचा त्या कुकीजवर. खूप छान प्रकारे त्याला डिझाईनही मिळते आणि मुलांना असं वाटत नाही की आपण घरी बनवलेले आहेत. आणि गार्निश करण्यासाठी आपण याच्यावर ड्रायफ्रूटची जी पावडर केलेली आहे ती आपण याच्यावर टाकू शकतो किंवा अर्धे करून तुम्ही ड्रायफ्रूट्स याच्यावर गार्निश करू शकताय. त्याने अजूनच अप्रतिम दिसतात बिस्किट. आपण याच्यामध्ये एक थेंबही पाण्याचा यूज न करता आपण हे बिस्किट अगदी सोप्या पद्धतीने 4-5 इन्ग्रेडियंट्स वापरून खूप छान प्रकारे केलेले आहेत. आता आपण हे बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. त्यासाठी मी आता पहिली सगळी डिझाईन करून झालेली आहे. त्यानंतर गार्निश करण्यासाठी मी जो पावडर केलेली होती, जी याआधी मी याच्यामध्ये टाकलेली होती डो करण्यासाठी, तीच पावडर मी इथे यूज करत आहे. म्हणजे तीनदा बनवायचा प्रश्न नको. अशा प्रकारे छानपैकी ते गार्निश करायचे. आणि तुम्हाला वाटत असेल की ती वरून अशी जळून जाईल, तर तुम्ही थोडं हाताच्या फिंगरने असं प्रेस करू शकताय.
त्यामुळे ती जे ड्रायफ्रूट्स आपण वरती लावलेले ते बिस्किटांना चिकटून राहतील. अशा प्रकारे आपण सगळे मस्त ड्रायफ्रूट्स लावून रेडी केलेले आहे. आपलं ओव्हन प्रीहीट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण ते ओपन करूया. आपले दोन्ही ट्रे आपण याच्यामध्ये ठेवून देऊया अगदी अलगद, कारण की ओव्हन हे खूप गरम असतं, त्याच्यामुळे थोडं बी केअरफुल. नंतर बंद करूया आणि आपण 10 मिनटाच्या टायमर लावून आपण ते बेक करूया. मी आता इथे 10 मिनटाचा टायमर लावलेला आहे आणि बेक करत आहे. इथे आपले 10 मिनिट होत आलेले आहे. 10 मिनिट झाल्यानंतर आपण ओव्हन ओपन करून बघूया. आपले बिस्किट रेडी आहे. वाव, मस्त तांबूस असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. किती छान प्रकारे गरम आहेत, त्याच्यामुळे मी पकडलेले आहेत. असे खुसखुशीत असे बिस्किट तयार आहे. लहान मुले अगदी आनंदाने खातात. खूप छान प्रकारे आपले बिस्किट रोस्ट झालेले आहे. अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपण खूप छान प्रकारे हॉटेलसारखे बिस्किट, मैदा बिस्किट आपण बनवलेले आहेत. वाव, एक नंबर. तुम्ही जवळून बघू शकता किती छान बेक झालेले आहे आणि त्याला थोडासा कलरही आलेला आहे. तर आपण आता हे घेऊन बघूया हातामध्ये. हे बघा, छान प्रकारे बेक झालेलं आहे आणि हे असं लगेच तुटूही शकतंय. वाव. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी कोमल स्वादला सबस्क्राईब करा. बिस्किटाची जाडी सारखी ठेवा, म्हणजे सगळे बिस्किट एकसारखे बेक होतील. ओव्हन आधीच प्रीहीट करून ठेवा. बेकिंग करताना शेवटच्या काही मिनिटात लक्ष ठेवा. बिस्किटांना हलका गोल्डन रंग आला की बाहेर काढा आणि बाहेर काढल्यानंतर लगेच डब्यात भरू नका. पूर्ण थंड होऊ द्या, मग एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा. बिस्किट थंड झाल्यावरच त्यांचा खुसखुशीतपणा व्यवस्थित जाणवतो. मित्रांनो, एक महत्त्वाची टीप म्हणजे मैदा घातल्यानंतर पीठ जास्त मळायचं नाही, फक्त डो एकत्र करून घ्यायचं.